नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 6 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी या सप्ताहात कुटुंबात सामंजस्य बसवण्यासाठी तुमचा जीवनसाथी तुमची मदत करेल आणि ते यासाठी तुमच्याकडे अधिक मदतगार सिद्धही होऊ शकेल. योग हेही बनत आहेत की तुम्हाला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांकडून अचानक काही भेटवस्तूही मिळेल. या पूर्ण सप्ताहात तुमच्या राशीमध्ये शनिदेवाच्या 11व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने तुमच्या राशीमध्ये बऱ्याच ग्रहांची उपस्थिती पेशावर लोकांसाठी उत्तम फळ आणणारी सिद्ध होईल. याच्या व्यतिरिक्त या काळात त्या लोकांसाठीही उत्तम सिद्ध होईल जे आपल्या मुख्य व्यवसाय किंवा सेवेने आपला काही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाशिवाय घरात काम करणे यापेक्षा काहीच वाईट गोष्ट असू शकत नाही. अशा परिस्थितीत संपूर्ण आठवड्यात आपल्याला ही झुंज दिली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा मानसिक ताणही वाढेल. तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात राहू महाराज विराजमान होतील आणि अशात तुम्हाला या सप्ताहात बरेच महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. यामुळे तुम्हाला तणाव आणि बेचैनीचा सामना करावा लागू शकतो. अशात डोक्याला शांत ठेवून विचार करून निर्णय घ्या आणि जर काही निर्णय घेण्यात समस्या येत आहे तर कुणी मोठ्यांची मदत घ्या. या सप्ताहात तुमच्याद्वारे धनबचतीला घेऊन जेही प्रयत्न केले जातील त्यात तुम्हाला यशप्राप्ती होईल. यामुळे तुम्ही बेचैन होऊ शकता, परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की विपरीत परिस्थिती नेहमीच चांगली नसते. उपाय: नियमित ओम भौमाय नम:चा 27 वेळा जप करा. वृषभ राशी या सप्ताहात तुम्हाला भूमी, रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक परियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, कारण यावेळी या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संयोग बनत आहेत. अशात या संधींना आपल्या हातातून न जाता त्यांचा उत्तम लाभ घ्या. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या वर्तनामुळे तुम्ही या सप्ताहात थोडे नाराज असाल आणि यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल. सोबतच त्यांच्यासोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आपण आपले ध्येय पूर्वीपेक्षा काहीतरी जास्त उंचीवर सेट करू शकता, कारण शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 10व्या भावात बसलेले असतील. अशा परिस्थितीत ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील आणि अशी भीती व्यक्त केली जात आहे की जर कोणत्याही कारणास्तव त्याचा परिणाम आपल्या अपेक्षेनुसार न आला तर आपण स्वतःहून निराश होऊ शकता. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे बरेच पैसे शिक्षण सामग्रीवर खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत पैशाचे महत्त्व समजून घेऊन केवळ आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टीच खरेदी करा. या सप्ताहात तुमच्या कामाचा अतिरिक्त बोजा तुमचे आरोग्य बाधित करू शकते. अशात आपल्या व्यस्त जीवनात काही वेळ काढून आपल्या शरीराला आराम द्या.
उपाय: गुरुवारी बृहस्पती ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी. पूर्वीच्या अनुमान अनुसार या सप्ताहात तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारेल. यामुळे तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भावात शनिदेवाची उपस्थिती होईल. कारण यावेळी तुमचे आपले धन प्रत्येक प्रकारे संचय करण्यात यशस्वी राहाल. या काळात शक्यता आहे की तुम्हाला आपल्या आर्थिक पक्षाला मजबूत करण्यासाठी काही मोठे निर्णयही या काळात घ्यावे लागतील. म्हणून प्रत्येक निर्णय घेताना घाईगर्दीत करू नका आणि धैर्याची साथ खूप समजदारीने करून कुठलाही निर्णय घ्या. जे विद्यार्थी घराबाहेर राहतात त्यांना या आठवड्यात खूप एकटे वाटेल. या काळात आपल्याला स्वतःला अत्यंत एकटे वाटेल, ज्यामुळे आपण विचलित राहाल. अशा परिस्थितीत या आठवड्यात आपल्या एकाकीपणाला आपल्यावर नियंत्रण करून देऊ नका आणि वेळ मिळाल्यावर बाहेर जा आणि काही मित्रांसोबत वेळ घालवा. कामाच्या बाबतीत या सप्ताहात तुमचा आवाज पूर्णतः ऐकला जाईल. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की जरी व्यापार असो वा नोकरीत, प्रत्येक ठिकाणी तुमची रणनीती आणि योजनेचे कौतुक होईल. सोबतच दुसरे लोकही तुमच्या विचारावर लक्ष देताना दिसतील. यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. यावेळी त्या विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीवर लक्ष देण्याची अधिक आवश्यकता असेल, जे जीवनात आपल्या धैर्याला घेऊन पूर्णता आहेत. कारण तुम्हाला या काळात सर्वात अधिक संघर्ष स्वतःवर आपल्या अहंकाराला हवी होऊ देऊ नका. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या कक्षेत उत्तम करून आपल्या अभिभाविकांचे आणि शिक्षकांचे कौतुक प्राप्त करू शकता. या आठवड्यात विशेषतः आपल्याला कुटुंबाच्या वयस्कर लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण योग दाखवत आहेत की त्यांच्या काही जुनाट आजार याच्यामुळे त्यांना समस्या होऊ शकतात, ज्याचा जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उपाय: बुधवारी विद्यार्थ्यांना नोटबुक दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.